आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. नमस्कार मंडळी, आपल्या स्ट्रेसला थोडं लांब जाऊ द्या, कारण आता वेळ झालीये बत्तीशी दाखवण्याची. मोकळेपणानं हसा, कारण हसायला पैसे अजिबात लागत नाहीत आणि ब्लॉकबस्टर शिवाय इथे कुणाचं भागत नाही. घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम, चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गँग वॉर. मंडळी, आज आपल्या कॉमेडीच्या तगड्या चाळीत बरेचसे पाहुणे आलेत. चला एक एक करून त्यांचं स्वागत करूया. सगळ्यात आधी महाराष्ट्रावर जारण घालणाऱ्या, अर्थातच जारण चित्रपटातल्या कलाकारांचं स्वागत करूया. जोरदार टाळ्यांच्या गजरात गंगुटी साकारणाऱ्या अनिता दाते आणि राधा म्हणजेच अमृता सुभाष. अनिता, अमृता, तुमचं चला हवा येऊ द्याच्या मंचावर मनापासून स्वागत आहे. सगळ्यात आधी आमच्या सगळ्यांकडून जारण चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन. कारण बऱ्याच काळानंतर एक असा चित्रपट आलाय ज्याने अंगावर शहारे आणलेच आहेत, पण तितकं छान मनोरंजनही केलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता झी5 वर सुद्धा जारण चित्रपट आलेला आहे. त्यामुळे कधीही, कुठेही, केव्हाही झी5 वर तुम्ही जारण बघू शकता. एकदा जोरदार टाळ्या या दोघींसाठी. आम्हाला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, पण तुम्ही स्थानापन्न व्हावं ही विनंती. येस, थँक्यू सो मच. आणि आता स्वागत करूया कमळी या झी मराठीवरच्या नवीन मालिकेतील ऋषी, अनिका, कामिनी आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कमळीचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कमळी मालिका संपूर्ण महाराष्ट्र सध्या एजवर येऊन बघतोय. त्यांच्या सीट्सच्या प्रत्येकाला फार कुतूहल आहे तुम्हाला या मंचावर बघण्याचं सुद्धा. आणि तुमच्यासाठी काही खास सरप्राइजेस पण आहेत जे तुम्हाला कळतीलच. पण तत्पूर्वी मी तुम्हाला स्थानापन्न व्हायची विनंती करतो. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. हे बघा, माणसातल्या भूताला सरळ करणं सोपं आहे, हा मान्य. पण भूतासारख्या माणसांना माणसात आणणं एक अशक्य कोटीचं काम आहे. बरं, ही जबाबदारी जर एखाद्या अशा माणसावर असेल ज्याचं वागणं सुद्धा भूतांच्याही वरचढ असेल तर काय गोंधळ होईल. बघायला जाम मजा येईल ना. तुमच्यावर आपल्या विनोदांचं जारण घालायला येत आहेत आपले कॉमेडीचे पाचही डॉन्स. ओम पट्टास्मी. नाही हसले तर करान भस्मी. कारण अनेक भूत वश केलेले आहे आपण, अनेक भूत वश केलेले आहे. काय रे? आहा, अरे कितीतरी भूत वश केलेले. अभिजित खांडकेकरला कॉमेडीचं भूत चढलं होतं, पहिल्या एपिसोडला उतरवलं. अरे तुषार देवलला म्युझिक डायरेक्टर होण्याचं भूत चढलेलं होतं, एका मिनिटात उतरवलं. अरे अनिता दाते, नमस्कार. हा, पण अनिता दाते आज वरून हसून राहिलेले आहे, पण आतून त्यांना माहिती आहे आपलं प्रमोशन आहे हसणं गरजेचं नाही. तर अनितामध्ये काही दाते कमी नाही. अमृता, अमृताला माहित आहे का आता सध्या बिझनेस व्यवस्थित चालू आहे, पण उद्या बुकिंग असेल मी, नाही तर नसेल. अरे मी सगळ्यांचे म्हणजे सगळे कॅरेक्टर मी असे ओढून घेतलेले आहे. तू काही कमी नाहीये. तुला वाटतं आपण सुंदर नटाव, अनेक चित्रपट केले, अनेक नाटकं केले, पण फेमस होण्याकरता चला हवद्यामध्ये यावंच लागतं. बघितलं याला म्हणतात कॅरेक्टरचा अभ्यास न करता डायरेक्ट अभिनयाला हात घालणे. अरे इकडे बघा रे, इथं आहे ना काहीतरी समस्या. बोला काय बाबा. चला बाबा. हा बोला. माझी बायको गेल्या आठवड्यापासून वेड्यासारखी वागते. किती दिवस झाले लग्नाला? 5 वर्ष झाली बाबा.
मग बराच लेट झाला बाळा तू. साधारण बायका 2 महिन्यातच वेड्यासारख्या वागायला लागतात. हो ताजी मला काय बोलायची अक्कल बिक्कल आहे की नाही वा माग बाबा हा. माझी बहीण म्हणजे यांची बायको हा. वेड्यासारखं करते म्हणजे तिच्या अंगात भूत येत आहे. पेशंट कुठे आहे? घेऊन या ना इथं. तुम्ही कशाला आले? नाही नाही बाबा काय झालंय हा. ती अशी पुढे पळत पळत आली आणि आम्ही तिच्या मागे आलोय बाबा. ती इकडेच कुठेतरी आली आहे. अबे कुठं आहे? बघा बाबा अहो तुम्हीच काय पळून जात आहे? नाही रे बसकन आली रे ती. बाबा माहिती नव्हतं मला. एक मिनिट ही पण प्रायोगिक नाटकात काम करते का? जिभेचे व्यायाम करून राहिले. बाबा बाबा हिच्या अंगात आलंय बाबा. हिच्या अंगात आलंय. अमावस्या पौर्णिमेला हिच्या अंगात येतं बाबा. ही रोज माझ्याकडनं वेगवेगळ्या गोष्टींची डिमांड करत असते. 1 मिनिट. एक इलाज सांगतो. हो बाबा हो बाबा. इकडे हा एक काठी घे हा. मोठी. हा. त्याच्यावर शेजारच्याची चप्पल बांध. चामड्याची उलटी. उलटी. घराच्या बाहेर जाऊन वायव्य दिशेला जा आणि तिथं ते काठी ठेव. म्हणजे तुझा शेजारी येईल, तुझ्या घरात चप्पल बघल, त्याला दिसणार नाही आणि तो हायव्य दिशेला निघून जाईल. हायव्य मग त्याने काय होईल ते माहित नाही पण मला लई मजा येईल. बाबाच्या आसन चाल तिकडे. अरे हे बाबा तर आपल्यापेक्षा फालतू आहे यार. ए, बाबाला फालतू बोलायचं नाही. 3000 फॉलोवर कमी होतील. नाही बाबा नाही बाबा नको बाबा नको बाबा. नाही बाबा नाही बाबा नको बाबा नको बाबा. नाही बाबा नाही बाबा. अरे फोन कोणाचा आहे? शिर्या अरे फोन वाजतोय बघ कुणाचा. आबा तिथे जाऊ नका पडाल. आणि शिर्या तुझ्यासाठी शिर्या करून ठेवलाय खाऊन घे. हा शलाका अगं कधीपासून शोधते तुला मी इथे. हा आणि 1000 वेळा सांगितलंय असे केस मोकळे सोडून जात जाऊ नको कॉलेजला. हा किती घाण दिसतायत ते. चल वेणी बांधून देते तुझी. थांब जरा. ए बाळा काय होतंय? हा शलाका बोल ना काहीतरी. काय झालं ग बाळा? बरं वाटत नाहीये का? आबा बोलत नाही. काय ही अशी वाटते. अरे हे भूतभीत काही नाही. ती शुभांगी गोखलेची मिमिक्री करते. काय फालतू लोक आहे रे तुम्ही इथून. निघा इथून. ए शलाका इकडे. मेन प्रॉब्लेम मी सांगतो तुम्हाला काय झालाय तो. काय? परवा माझे बाबा माझ्या स्वप्नात आले. हा मेन प्रॉब्लेम. ऐका ना. परवा माझे बाबा माझ्या स्वप्नात आले आणि ते मला म्हणाले की आपल्या सुनेवर कुणीतरी जारण केलंय. यार खम्मा घड़ी पधारो मारे देश. ओ भाई साहब सूखा से हाँ दाल बाटी चूरमा राहुल देशपांडे गाय सूरमा. अरे सूखा सो भाई साहब घेवर गाना बजा तुषार देवर. बाबा बाबा ही नाचायला लावते बाबा. बाबा ही अशी नाचायला लावते बाबा. अबे हे जारण नाही आहे बंजारण आहे ना. चुप बस ग. हवा येऊ द्या, जरा हवा येऊ द्या.